नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 299 आणि 300. कौन कहता है कि मौत आई तो मर जाऊंगा? कौन कहता है कि मौत आई तो मर जाऊंगा? मैं तो दरिया हूँ, मैं तो दरिया हूँ, समुंदर में उतर जाऊंगा. मैं तो दरिया हूँ, समुंदर में उतर जाऊंगा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपण मूळचेच शुद्ध असणेपणाने आहोत. हा काही आपल्या सद्वर्तनाचा मोबदला नाही, बक्षीस नाही, कुठलेही पारितोषक नाही किंवा आपल्या सद्वर्तनाचा असा हा परिणाम पण नाही. कुठल्याच परीक्षेत पास झाले म्हणून मिळालेली ही शाबासकी नाही. हे असणेपण जगातील प्रत्येक जीवजंतूंना अवांछितरित्याच मिळाले आहे. ते कुठूनही आणल्या गेले नाही, थोपवल्या गेले नाही. त्याला प्रारंभही नाही आणि शेवटही नाही. तुमची काही पात्रता आहे म्हणून हे असणेपण तुम्हाला मिळाले आहे असेही नाही. कारण तुम्ही मूळचे तेच आहात. ते तुमच्याच हक्काचे आहात. ते तुमच्याच हक्काचे आहे. फक्त आपले इकडे अजिबात लक्ष नाही, त्यामुळे ते लक्षात पण येत नाही. लक्षात आले असते तर इतकी धावाधाव झालीच नसती. असणे होऊन राहणे म्हणजेच काहीतरी, मग ते काहीही असो, होऊन राहणे नव्हे. उदाहरणार्थ ब्रह्म, ईश्वर, आत्मज्ञानी, अज्ञानी, पामर, मुमुक्षू, जीवनमुक्त, विदेहमुक्त, अधिकारी, अनाधिकारी इत्यादी इत्यादी. असो, तात्पर्य असणे होऊन राहणे, असणेपणातच असणे म्हणजे निव्वळ असणे होय. म्हणजे काहीही न होऊन राहणे होय किंवा सर्वच काही होऊन राहणे होय. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी कुणीतरी, काहीतरी आहे असे समजणे म्हणजे प्रत्यक्ष महामृत्यू, महामारी, घोर नरकवास होय. इथे स्वर्ग नरक या गोष्टी नाही आहेत, अशी बोलण्याची पद्धत आहे. साधक विचारतो, आम्ही स्वतः जगात वावरत आहोत. आम्ही स्वप्न जगात वावरत आहोत. या तुमच्या विधानामुळे आम्ही स्वप्न जगात वावरत आहो या तुमच्या विधानामुळे तुम्ही मात्र तुमची बाजू भक्कम आणि मजबूत करून ठेवली आहे. आता आम्ही कुठलाही आक्षेप घेतला तर तुम्ही त्यांचे नाकारणे तुम्हाला शक्य होते. त्यामुळे तुमच्याशी चर्चा करण्यात काही अर्थच नाही किंवा ती चर्चा करणे फारच अवघड आहे, असे तुम्हाला वाटत नाही का? महाराज यावर म्हणाले, चर्चेची इच्छा ही पण एका अर्थाने इच्छाच आहे. कारण याद्वारे तुम्ही तुमच्याजवळ काहीतरी नाही. कारण याद्वारे तुम्ही तुमच्याजवळ काहीतरी नाही, तो तुमचा मिळवण्याचा प्रयत्न आहे, हे तर सिद्धच आहे. पण आपण अगोदरपणाने असणारे असणे पण आहो, हे अशा दीर्घ चर्चेने समजले तरी अशा दीर्घ चर्चेमुळे ते मिळत मात्र मुळीच नाही. कारण मुळात तुम्ही तेच आहात आणि आपण जागृत स्वप्न अवस्थेत वावरतो की नाही, हे मात्र तुम्ही तुमचेच तपासले पाहिजे. मी तसे म्हटले किंवा नाही म्हटले तरी तुमच्या जागृत अशा स्वप्न जगात तुम्ही आहात म्हणजे आहातच. मी स्वतः तशा प्रकारच्या स्वप्न जगात वावरत नसल्यामुळे मी हे पक्के जाणतो की तुम्ही स्वप्न जगातच वावरत आहात. मग तुम्हाला माझ्या म्हणण्याची खात्री वाटत नाही, बस इतकेच. यावर साधक विचारतो म्हणजे म्हणतो, मला तुमच्या जवळची थोडी मुक्ती देता का? या खोचक प्रश्नावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, अहो थोडीच काय, पूर्णच्या पूर्ण घेऊन जा ना. तशी ही मुक्ती थोडी थोडी नसते. असते तर संपूर्ण असते, नसली तर नसतेच. एखादी स्त्री थोडी थोडी पतिव्रता आहे. एखादी स्त्री थोडी थोडी पतिव्रता अशी कधीच असू शकत नाही. एखादा मनुष्य म्हणतो मी थोडा थोडा शूर आहे, म्हणजे तो शूर नाहीच. अहो मुक्ती पाहिजे म्हणताच पूर्णच्या पूर्णच मिळते, पण तुम्हीच ती घ्यायला घाबरता. तोंडाने फक्त म्हणता मुक्ती पाहिजे. मुक्ती पाहिजे म्हटल्यास सांगीव वाचीव ऐकीव सर्वच्या सर्व
या बाबतीतील संचित ज्ञान टाकून देऊन एकदम रिकामे होण्याची तुमची तयारी हवी. आहे का तुमची तशी तयारी? अनंताच्या प्राप्तीकरता सर्व शांत झटकून टाकता आले पाहिजे. खरे सांगायचे म्हणजे टाकण्यासारख्या वस्तू तुमच्याजवळ काही नाहीचच. जे काही आहे ते केवळ फक्त चिटकलेले आहे. हे सर्व गाढ झोपेसारखे आहे. झोपेच्या वेळी तुम्ही बिछाना सोडत नाही. झोपेच्या वेळी तुम्ही बिछाना सोडत नाही, फक्त तो विसरता. तुमच्या गाढ झोपेमुळे बिछाना होत्याचा नव्हता होत नाही, पण तुम्ही मात्र बिछान्यापासून मुक्त होता. भाग 300. जो लोग मौत को जालिम करार देते हैं, जो लोग मौत को जालिम करार देते हैं, खुदा मिलाए उन्हें जिंदगी के मारों से. खुदा मिलाए उन्हें जिंदगी के मारों से. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, सत्संग हा सर्व शारीरिक आणि मानसिक व्याधीवर सर्वश्रेष्ठ असा इलाज आहे. बाहेर कुठेही प्रामाणिकपणे जर तो मिळत नसेल, तर तो तुम्ही आत शोधा. तुमचे असणेपण तर तुमच्यापासून कधीच दूर नाही. तुमचेच शुद्ध असणेपण जे अगोदरचे असणेपण आहे, या एका उत्तम मित्राशी मैत्री जोडा आणि त्याच्यात सत्संगात राहा. मी अमुक तमुक, मला अमके तमके व्हायचे आहे, मी हे जाणतो, मी ते जाणतो, मी हे जाणत नाही, हे मी जाणून घेणारच. अशा स्वतःबद्दलच्या कल्पनांनी आपणच आपल्या खऱ्या सत्संगापासून दूर फेकल्या जातो. म्हणून अशा प्रकारच्या स्वतःबद्दलच्या संपूर्ण नकारात्मकतेमध्येच खऱ्या सत्संगाची सुरुवात होते आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचा शोध लावण्याची उत्तम संधी पण मिळते. स्वतःच्या नकारात्मकतेवर जेवढा जोर जास्त, तिकडे तिकडे तेवढे तेवढे स्वरूप ज्ञान जवळ असे समजा. मूळचे तुम्ही तेच आहात असे म्हणा. ते फक्त अधिकाधिक स्पष्ट होत राहील एवढेच. म्हणून खोट्या स्वचा त्याला श्री रमण महर्षी इगो म्हणतात आणि स्वस्वरूपाला ते सेल्फ म्हणतात. असो, पण याकरता तुम्हाला तळमळ, तत्परता आणि खरी गोडी पाहिजे आणि आवडही पाहिजे. मुख्य म्हणजे स्वतःबद्दल पूर्ण शुभेच्छा पाहिजे. स्वतःला दिलेल्या ह्याच महत्वाच्या गोष्टी आहेत. साधक विचारतो, ज्याला तुम्ही खोटा स्व म्हणता, मी म्हणता, अहो तो दुःखद जरी असला तरी तो आमचा आहे, आमच्याकरता तो खरा आहे. आम्ही परत त्यालाच जाणतो. आम्ही फक्त त्यालाच जाणतो आणि तुमचा खरा स्व तर हाच मुळात मनोनिर्मित आहे असे आमचे म्हणणे आहे. हाच मुळात कल्पना मात्र आहे. आमचा स्व आमचा आहे. तुमच्या स्वसारखा तो देखणा नाही हे आम्हाला मान्य आहे, पण तो आम्हाला प्रत्यक्ष आहे. माझा आहे, आमचा आहे. पण आपण म्हणता हा तुमचा स्व नाही, म्हणजे मग आमचा आम्हाला प्रत्यक्ष आहे असा आणि आता तुम्ही म्हणता तो, असे आमचे दोन स्व झाले. आम्ही यावर विश्वास कसा ठेवावा आणि का ठेवावा? यावर श्री महाराज म्हणतात, अहो एवढे उतावीळ होऊन काही निर्णय घेऊ नका. स्मृतींनी, आठवणींनी सांगितलेल्या, वाचलेल्या गोष्टीवर जो आकारलेला आहे, साकारलेला आहे, आधारलेला आहे, त्याची योग्य ती तपासणी न करताच काहीच बोलू नका. त्याची जात तपासून पाहण्याची दक्षता तुम्ही घेतली आहे का? अर्थात नाही. तुम्ही तर तुमच्या छोट्या व्यक्तिमत्वात, मर्यादित व्यक्तिमत्वात म्हणजे घटाकाशात पार गढून गेले आहात. त्यामुळेच तुम्हाला तुमच्या विराट अस्तित्वाची व्याप्ती कळाली नाही. वस्तुतः तुम्ही आणि तुमचे विराट अस्तित्व असे द्वैत नाही. म्हणजेच काय, मी श्रीमंत आहे, यात मी वेगळा व हा वेगळा मी श्रीमंत आहे असे द्वैत नाही. तसेच आय एम दॅट मध्ये आय वेगळा आणि तो आय जो आहे तो दॅट असे नाही, तर आय म्हणजेच दॅट आहे. आय एम दॅट असे इथे एम हे इटालिक असे समजावे. दुसऱ्या एका ठिकाणी एका साधकांनी महाराजांना विचारले, साधक विचारतो, आता मी नक्की काय करावे बरे? महाराज यावर म्हणतात, निश्चितपणे जगणेच शिकावे.
याकरता तुम्हाला ही समज येणे आवश्यक आहे, की आपल्या कल्पनेखेरीज कोणतीही दुसरी गोष्ट आपल्याला मुळीच त्रास देऊ शकत नाही. इच्छासुद्धा सुखाचीच कामना आहे आणि भीतीसुद्धा या क्षणी नाही, ती पण तुम्ही तिची भविष्यकालाशी सांगड घालता आणि ती भविष्यातीलच आहे, पण वर्तमान काळात ती तुम्ही ओढून आणता. वस्तुतः जेव्हा तुम्हाला भीती वाटते, तेव्हा तुम्ही वेगळे आणि तुमची भीती वेगळी अशा 2 गोष्टी नाहीत. आय एम दॅट सारखे आय एम फिअर असे असते. पूर्वधारणा, पूर्वमते, प्रतिमा, आग्रह, हट्ट ही सर्व कल्पनेच्या उपजा व्यतिरिक्त दुसरे काहीही नाही. हे समजणे ज्यामुळे शक्य होते, तोच आत्मबोध. आत्मबोध आत्म्याचा बोध नाही. हे निसर्गदत्त महाराज स्पष्ट करतात. मग तुम्हाला डोक्यावरचे वजन काढून घेतल्यावर जसे मोकळे-मोकळे वाटते, तसे वाटेल. असे मोकळे-मोकळे वाटणे तुम्हाला नको आहे काय?